जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी हदगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू। महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि निमशासकीय आणि शिक्षकांच्या प्रलंबित असणाऱ्या जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आता लढा अधिक तीव्र झाला आहे आणि याच मागणीसाठी आजपासून मिलिंद चौरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हदगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन हा आपला हक्क असल्याची मागणी करत आहेत। मात्र सरकारकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे। जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेता येणार नाही असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे। उपोषणाला बसण्यापूर्वी मिलिंद चौरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले। निवेदनात म्हटलं आहे की नवीन पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी असुरक्षित असून म्हातारपणाचा आधार असलेल्या जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी। आंदोलनाला तालुक्यातील विविध कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे। मी मिलिंद विठ्ठलराव चौरे, राहणार हदगाव। 1982 ची सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागावी याकरिता मी उपोषणाला बसलेला आहे। पेन्शनची आवश्यकता रिटायरमेंट झाल्याच्या नंतर खायचं काय, जगायचं कसं, रिटायरमेंट झाल्याच्या नंतर गोळ्या लागतात, औषधी लागते, BP आहे, शुगर होते, माणसानं जगायचं कसं, यासाठी मी उपोषणाला बसलेला आहे। सरकारकडे मागणी फक्त केवळ जुनी पेन्शन योजना लागू करावी। निमशासकीय कर्मचाऱ्यांना सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। आपल्या उपोषणाच्या पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका आंदोलन सुरू ठेवणार, मी बंद करणार नाही, उपोषण सुरू ठेवणार। जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही। येतील की सगळीकडं व्हॉट्सअपवर गेलेला आहे, सगळ्याचा सपोर्ट आहे। ही लढाई माझ्या एकट्याची नसून ही सर्वांच्या हितासाठी आहे। तरी सगळ्यांनी सपोर्ट करावा, सगळ्या संघटनेने मला सपोर्ट करावा हीच अपेक्षा। त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा।